2026ची मकर संक्रांत धनु राशीसाठी काय घेऊन येत आहे यावर आज आपण बोलणार आहोत. पण हे काही असं वरवरचं भविष्य नाही. आपल्याकडे जे विश्लेषण आहे ते एका मोठ्या बदलाकडे म्हणजे एका प्रवासाकडे बोट दाखवतंय. एक प्रकारचा प्रवास, गोंधळातून बाहेर पडून एका निश्चित ध्येयाकडे जाण्याचा. चला जरा खोलात जाऊन बघूया. तुम्ही प्रवासाचा उल्लेख केलात ना, तो अगदी अचूक आहे आणि खरं तर याची सुरुवातच मोठ्या संकेताने होते. अच्छा. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संक्रांतीचं एक वाहन आणि उपवाहन असतं, जे त्या वर्षाच्या ऊर्जेची दिशा ठरवतं. 2026 साठी वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. वाघ आणि घोडा म्हणजे शक्ती आणि वेग. बरोबर. वाघ म्हणजे ध्येयावर केंद्रित असलेली शक्ती आणि घोडा म्हणजे वेगवान ऊर्जा. या काळात धनुराशी समोरचं आव्हान असेल ते या घोड्याच्या वेगाला वाघाची रणनीती देण्याचं. म्हणजे नुसतं धावत न सुटता योग्य दिशेने धावण्याचं. अगदी. आणि धनुराशीत जर डोळ्याचं झालं तर ही रास मुळातच अग्नितत्वाची आहे. तिचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु, जो ज्ञानाचा कारक आहे. बरोबर. मग ह्या वाघ आणि घोड्याच्या ऊर्जेला गुरुची दिशा मिळाली तर काय होईल? बरोबर. इथेच तर खरी गंमत आहे. गुरुग्रहाचा प्रभाव म्हणजे केवळ नशीब उजळणं नाही, तर विचारांना एक प्रकारची खोली मिळणं. त्यामुळे या विश्लेषणाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग हा बाह्य घटनांबद्दल नाहीये. तर तो आत होणाऱ्या बदलांबद्दल आहे. हो, एक आंतरिक क्रांती. अच्छा, म्हणजे सगळी सुरुवात आतून होणार आहे. मग हा नेमका बदल आहे तरी काय? म्हणजे आधी काय होतं आणि आता काय होणार आहे? हां, या विश्लेषणानुसार मागच्या काही काळापासून धनु राशीच्या व्यक्तींमध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. मी जे करतोय ते बरोबर आहे का? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय? असे प्रश्न होते. खूप ऊर्जा आहे, पण ती कुठे वापरावी हेच कळत नव्हतं. हो, एक प्रकारचा गोंधळ. हो, आता ही संक्रांत त्या गोंधळावर एक पूर्णविराम देईल. विचारांमध्ये एक विलक्षण स्पष्टता येईल. मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे याचं उत्तर सापडायला लागेल. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त धावपळ करण्याऐवजी योग्य दिशेने काम करण्याकडे हा प्रवास आहे. पण इथे उत्तराषाढा नक्षत्राचा विशेष उल्लेख दिसतोय. त्यांच्यासाठी हा काळ विशेष का आहे? खूप छान प्रश्न आहे. असं समजा की धनुराशी हे एक मोठं शहर आहे. ओके. तर नक्षत्र म्हणजे त्या शहरातील तुमचा नेमका पत्ता. आणि उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. सूर्य म्हणजे आत्मा, आत्मविश्वास, नेतृत्व. अच्छा. आता विचार करा, जेव्हा ज्ञानाचा ग्रह गुरु आत्म्याच्या प्रतीक असलेल्या सूर्याच्या नक्षत्रावर प्रभाव टाकेल तेव्हा काय होईल? वाव. जणू काही तुमच्या मूळ उद्देशावर, तुमच्या आत्म्यावर एक प्रखर प्रकाश टाकला जाईल. त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींना त्यांची दिशा जास्त तीव्रतेने जाणवेल. वा. म्हणजे शहरात राहणाऱ्या प्रत्येकावर परिणाम होणार आहे, पण ज्यांचा पत्ता उत्तराषाढा आहे त्यांच्या घरातच जणू काही सूर्य उगवणार आहे. मग ही जी आज सापडलेली स्पष्टता आहे तिचा बाहेरच्या जगावर म्हणजे करिअर आणि कामावर काय परिणाम दिसेल? अगदी. ही आंतरिक स्पष्टता सगळ्यात आधी कार्यक्षेत्रात दिसेल. नोकरी करणाऱ्यांना आत्तापर्यंत जे वाटत होतं की माझ्या कामाची दखल घेतली जात नाहीये, ती भावना जाईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. पण इथे केवळ जबाबदारी वाढणार नाहीये, तर त्यासोबत स्वातंत्र्यही मिळेल. अगदी बरोबर. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास मिळेल. आणि विशेषतः उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा मोठा प्रकल्प सांभाळायला मिळणं किंवा थेट नेतृत्वाची संधी मिळणं हे शक्य आहे. हो, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आणि जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांचं काय? त्यांच्यासाठी ही स्पष्टता कशी उपयोगी ठरेल? व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. पण विस्तार म्हणजे केवळ पसारा वाढवणं नाही. अच्छा. आता त्यांना कळेल की कोणत्या बाजारपेठेत उतरायचं आणि कोणती सोडून द्यायची. आणि जे सल्लागार किंवा शिक्षक आहेत ना, त्यांच्या शब्दाला एक वेगळं वजन येईल. कारण ते अनुभवातून बोलतील. हो, कारण आता ते केवळ माहिती देणार नाहीत, तर स्वतःच्या अनुभवातून आलेलं ज्ञान देतील. इथे खूप मार्मिक वाक्य आहे. काय? भाग्य तुमच्या बाजूने आहे, पण कृती तुमची असावी लागेल. संधी दार ठोठावेल, पण दार उघडावं लागेल. म्हणजे नशिबाने दिलेली संधी कृतीने साधायची आहे. साहजिकच आहे. जेव्हा कामात इतकी स्पष्टता येते तेव्हा त्याचा थेट संबंध आर्थिक स्थितीशी येतो. तर पैशाच्या बाबतीत काय संकेत आहेत? हो, आणि हा परिणाम अगदी सरळ आहे. विश्लेषण सांगतं की आर्थिक स्थिती अचानक नाही बदलणार. ओके. पण ती हळूहळू आणि स्थिरपणे मजबूत होईल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील किंवा कामाच्या ठिकाणी सन्मानासोबत आर्थिक लाभही होईल. पण त्याहीपेक्षा महत्वाचा एक सल्ला इथे दिला आहे. तो कोणता? गुंतवणुकीचा.
पण ही गुंतवणूक शेअर बाजारात किंवा जमिनीत नाही. मग इथे म्हटलंय की शिक्षण, प्रवास किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी केलेला खर्च ही सर्वोत्तम गुंतवणूक ठरेल. अरे वा. पुन्हा एकदा इथे गुरुग्रहाचा प्रभाव दिसतोय की नाही. गुरु सांगतो की ज्ञानावर आणि सत्कर्मावर खर्च केलेला पैसा तुम्हाला भविष्यात कैक पटीने परत मिळतो. खरंय. आणि कर्जाबद्दल काही? हो, एक मोठा दिलासा म्हणजे कर्जाचा जो मानसिक ताण होता तो कमी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे कामात प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि कर्जातून सुटका हे तर खूप मोठं मानसिक ओझं उतरवण्यासारखं आहे. इतकी शांतता मिळाल्यावर साहजिकच माणसाचे लक्ष घराकडे आणि नात्यांकडे जातं. पण अनेकदा करिअरमध्ये मोठी झेप घेतल्यावर वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच मिळत नाही. इथे काय होईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा यशाची किंमत नात्यांना चुकवावी लागते, पण इथे चित्र पूर्णपणे उलट आहे. अच्छा. ही जे आंतरिक स्पष्टता आणि आर्थिक स्थैर्य आले त्यामुळे घरातली चिडचिड कमी होईल. घरात एक समाधानाचं वातावरण पसरेल. विश्लेषणानुसार घर खरेदी, जागेत बदल किंवा घराचं नूतनीकरण यांसारखे विचार प्रत्यक्षात येऊ शकतात. वाहन सुखाचाही योग आहे. आणि नात्यांचं काय? कारण घरातल्या वस्तूंपेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. बरोबर. ही सकारात्मक ऊर्जा नात्यांमध्येही उतरेल. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होईल. भावंडांसोबत जर काही मतभेद असतील तर ते मिटून सहकार्याची भावना वाढेल. संततीकडून काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. आणि वैवाहिक जीवन? वैवाहिक जीवनात तर हा खूप मोठा बदल घडवेल. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल. आता केवळ तू काय म्हणतोस किंवा मी काय म्हणते यावर चर्चा नाही होणार. तर आपल्याला मिळून काय करायचं आहे यावर लक्ष केंद्रित होईल. अगदी. जोडीदार तुमच्या ध्येयाला पाठिंबा देईल. पण ज्यांच्या आयुष्यात अजून जोडीदार नाही त्यांचं काय? अविवाहितांसाठी काय आहे? अविवाहितांसाठी विवाह जुळण्याची शक्यता खूप प्रबळ आहे. पण इथे एक अट आहे. अच्छा. ही ओळख किंवा नात्याची सुरुवात धर्म, शिक्षण किंवा प्रवासाशी निगडीत असेल. म्हणजे केवळ वरवरच्या आकर्षणापेक्षा वैचारिक पातळीवरचं नातं जुळेल. हो. गुरुग्रह नेहमीच मूल्यांना महत्त्व देतो. त्यामुळे नात्यात केवळ औपचारिकता न राहता एक आत्मिक जोड निर्माण होईल. म्हणजे व्यावसायिक, आर्थिक आणि कौटुंबिक अशा सर्वच पातळ्यांवर एक प्रकारची स्थिरता आणि समाधान मिळण्याचे संकेत आहेत. पण खरं सांगायचं तर हे सगळं ऐकायला खूप धावपळीचं वाटतंय. नवीन जबाबदारी, घराचे निर्णय, या सगळ्यात आरोग्याचं काय? आणि इथेच या विश्लेषणातला सगळ्यात सुंदर आणि अनपेक्षित मुद्दा समोर येतो. तो कोणता? तुम्ही बर्नआउटचा उल्लेख केलात ना, पण हे विश्लेषण सांगतं की या संक्रांतीची खरी देणगी असेल मानसिक शांतता. अरे, हे तर आश्चर्यकारक आहे. इतक्या कामात आणि धावपळीत मानसिक शांतता कशी काय मिळू शकते? याची तुलना आपण एका जुन्या आवाज गणणाऱ्या गाडीतून एका नव्या सायलेंट गाडीत बसण्यासारखी करू शकतो. वेग आणि शक्ती दोन्ही गाड्यांमध्ये आहे, पण आतला आवाज, कंप आणि धावपळीचा ताण नाहीसा झालाय. तसंच काहीसं इथे होईल. दिशा स्पष्ट असल्यामुळे ऊर्जेचा अपव्यय थांबेल. अच्छा, ओके. त्यामुळे शारीरिक थकवा आला तरी मानसिक शांतता टिकून राहील. अर्थात प्रवासात थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेण्याचा सल्लाही आहे. मानसिक शांतता आजच्या जगात यापेक्षा मोठी देणगी असू शकत नाही. आणि मला वाटतं हीच शांतता इतर अनेक गोष्टींसाठी एक उत्तम पाया तयार करते. जसं की काहीतरी नवीन शिकणं. अगदी बरोबर. हीच मानसिक शांतता उच्च शिक्षण, संशोधन किंवा आध्यात्मिक अभ्यासासाठी एक सुपीक जमीन तयार करते. ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. परदेश प्रवास, तीर्थयात्रा किंवा एखादं दीर्घकालीन प्रशिक्षण घेण्याचा योग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य गुरु किंवा मार्गदर्शक भेटेल. अच्छा. कधी-कधी आपल्याला काय करायचं हे माहीत असतं, पण ते कसं करायचं हे कळत नाही. तो मार्ग दाखवणारी व्यक्ती या काळात भेटेल. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आतून इतकी शांत, ज्ञानाने समृद्ध आणि ध्येयाबद्ध स्पष्ट असते, तेव्हा त्याचा परिणाम समाजातील तिच्या प्रतिमेवरही होत असणार नाही का? नक्कीच. ही सगळी प्रक्रिया तुम्हाला समाजासमोर एका नवीन भूमिकेत आणेल. तुमची ओळख एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व अशी होऊ लागेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. आणि तुमच्या बोलण्याला वजन असेल. कारण ते केवळ पुस्तकी ज्ञान नसेल, तर अनुभवातून आलेलं शहाणपण असेल. बरोबर. तर आपण या सगळ्या चर्चेला एकत्र बांधायचं झालं तर असं म्हणता येईल का की ही केवळ वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या घटनांची यादी नाहीये, तर ही एक साखळी आहे. म्हणजे आतून आलेली स्पष्टता कामात यश देते.
ते यश, आर्थिक आणि कुटुंबिक स्थैर्य आणतं. आणि हे सगळं मानसिक शांततेच्या पायावर उभं राहतं, ज्यामुळे तुम्ही इतरांनाही मदत करू शकता. तुम्ही अगदी अचूक सार काढलात. धनुराशीसाठी मकर संक्रांती 2026 ही भाग्य, ज्ञान आणि समाधान यांचा एक सुंदर संगम आहे. उत्तरायणाप्रमाणेच आयुष्याची गाडी आता वरच्या दिशेने प्रवास सुरू करेल. पण हो, यात एक इशाराही आहे, जो आपण आधीही बोललो. भाग्य चालून आलंय, पण तुम्ही उभे राहिलात तरच ते हातात येईल. हो, निष्क्रिय राहून काहीही मिळणार नाही. बरोबर. आणि या विश्लेषणाच्या शेवटी एक बोधवाक्य आहे, जे या सगळ्याचं सार सांगतं असं मला वाटतं. हो, ते वाक्य खूप महत्वाचं आहे. कर्मावर श्रद्धा आणि भाग्यावर विश्वास, तेव्हा जीवन आपोआप उंचावते. वा. याचा अर्थ प्रयत्न आणि नशिबाची योग्य सांगड घालण्याची हीच वेळ आहे. केवळ नशिबावर अवलंबून राहू नका आणि केवळ स्वतःच्या कर्मावर अहंकारही बाळगू नका. दोन्हीचा समतोल साधा, कारण या काळात ते दोन्ही तुमच्या बाजूने आहेत. अगदी. अप्रतिम. म्हणजे स्वतःच्या ध्येयांना सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोड देण्याचा हा काळ आहे. तर जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर नशीब आणि दिशा दोन्ही एकत्र येत असतील, तर या शुभ काळात असं कोणतं एक मोठं अर्थपूर्ण ध्येय तुम्ही निवडाल, ज्याचा फायदा केवळ तुमच्यापुरता मर्यादित नसेल?